मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय, आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, विषय अतिशय महत्वाचा आहे. संच मान्यता, समायोजन या गोष्टीचं सध्या चर्चा सर्वत्र सुरू आहे. अगदी काय तर शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा विविध जिल्ह्यामध्ये पत्र काढून आधी संच मान्यतेनुसार जी शिक्षक अतिरिक्त झाले असतील यांच्या समायोजनाची तयारी नव्हे तर आदेशच त्यांनी काढलेले आहेत आणि या शिक्षकांचं समायोजन सुद्धा लवकरच या ठिकाणी होणार. अगदी संच मान्यता हा विषय जर घेतला तर पूर्वी जर आपण पाहिलं तर त्यावेळेचा कार्यभार आणि विद्यार्थी संख्या या रिलेटेड त्यावेळेस संच मान्यता व्हायची. मध्यंतरीच्या काळामध्ये सर्व शिक्षा अभियान आलं, राईट टू एज्युकेशन आलं आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा या संच मान्यतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. पटसंख्येच्या रिलेटेड वगैरे या गोष्टी झाल्या, त्यामध्ये एकदा ढवळून निघाले सगळ्या संच मान्यता. आता सद्यस्थितीत असं झालं की 15 मार्च 2024चा शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयानुसार पुन्हा एकदा शिक्षक संच मान्यतेचे निकष या ठिकाणी बदलले गेले आणि या बदलानुसार पुन्हा संच मान्यता होणार आहेत आणि अगदी काल परवा या संच मान्यता आपल्याला मिळाल्या. अगदी बदल सांगायचा झाला तर मित्रांनो बघा, 9वी-10वीच्या शिक्षकांची संख्या बदलली. 9वी-10वीच्या शिक्षकांच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी स्पेशल टीचर, ज्यामध्ये शारीरिक शिक्षक, क्राफ्ट टीचर, संगीत टीचर म्हणजे दोन्ही गट 6 ते 8 असेल, 9वी-10वी असेल, या शिक्षकांचा त्यामध्ये समावेश झाला आणि वर्ग 5वीची शिक्षक मात्र त्या ठिकाणी संख्यात्मक कायम राहिले. परंतु काय झालं म्हणजे क्रायटेरिया जर पदाचा बदलला तर त्या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेचा संबंध आला. बरेचदा त्या ठिकाणी शिक्षक याही कारणाने समावेश झाले किंवा तुम्ही त्या ठिकाणी शारीरिक शिक्षकाचं पद आहे पण तुम्ही इथे बसत नाही किंवा पट एवढा नाही, पटसंख्येमध्ये 0 छापून आलं. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडून आल्या, हे आपणास माहित आहे आणि समायोजित शिक्षकांची सुद्धा माहिती या ठिकाणी टिकल्या झाली. पण मित्रांनो, एक जर असा विचार केला तर शिक्षक समायोजन अतिरिक्त होणे अगदी एवढी सोपी बाब नाही. निकष काय तर विद्यार्थी संख्या असावी, मान्य आहे, परंतु आधार त्यांचे असावे आणि आधार एकदम प्रमाणित असावे. कसं शक्य आहे? ग्रामीण भाग आहे, पालक कुठे दूरच्या गावात असतात, कुठे असतात, शेतू, तिथे येणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टीचा समावेश यांनी इतकं परफेक्ट होऊ शकत नाही आणि हे आधार नसलेली विद्यार्थी संख्या सुद्धा त्यांनी ग्राह्य धरली नाही, काही ठिकाणी ग्राह्य धरली आणि शिक्षक संख्येवर या ठिकाणी परिणाम झाला. मग आता काय तर समायोजनाची तयारी मनस्वी त्या ठिकाणी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांनी तयारी केली. परंतु आता एक अपडेट या ठिकाणी येत आहे की या गोष्टीचा सरासर विचार करून अकोला संस्था संचालकांची जी संघटना आहे, या संघटनेचे आभारच मानले पाहिजे. मित्रांनो, त्यांनी काल परवा एक मीटिंग घेतली आणि या मीटिंग मध्ये त्यांनी ठरवलं की या गोष्टी एकंदरीत शैक्षणिक कार्यावर परिणाम करणार आहेत. ज्यावेळेस मित्रांनो एखादा शिक्षक नोकरी करतो तो तन मन धन ओतून त्या ठिकाणी आपला परिवार तयार करत असतो, विद्यार्थी तयार करत असतो आपल्या ज्ञानाच्या जोरावर, आणि या शिक्षकाला अचानक तुम्ही जर अतिरिक्त ठरवताल तर याचा परिणाम त्या शिक्षण व्यवस्थेवर त्या ठिकाणी होतो, त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा होऊ शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टीचं त्यांनी आणि शिक्षक विद्यार्थी संख्येची अट, या गोष्टी सगळ्यांची त्यांनी अभ्यास केला व एक कोर्टात जायची तयारी त्यांनी केलेली आहे. लवकरच हायकोर्टात या बाबतीत दाद मागणार आहे. हे बघा, हे वृत्तपत्रातील ही बातमी आहे. नक्कीच जर ही गोष्ट जर समजा या ठिकाणी न्यायालयात गेली तर न्यायालय याचा सरासर विचार करू शकतं आणि आपल्या शिक्षक बांधवांना या ठिकाणी न्याय मिळू शकतो किंवा याची पुनर्रचना सुद्धा होऊ शकते. आता ही गोष्ट न्यायालयावर डिपेंड असणार आहे. लवकरच हे संस्था जी मंडळ आहे, त्यांची जी संघटना आहे, ही लवकरच कोर्टात या ठिकाणी जाणार आहे. या अनुषंगाने जी प्रत्येक अपडेट असणार आहे पुढे भविष्यातली, ती नक्कीच माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा, व्हिडिओला शेअर करा व आतापर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.